बघूया 100% बातम्या। पुण्यातल्या कल्याणीनगर अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवली आणि त्यामुळे दोघांचा जीव गेल्याची घटना घडली। त्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती। कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालसह 6 आरोपींना पोलिसांनी कोर्टात हजर केलं। अपघातात वापरलेली गाडी ब्रह्मा लेजर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाने आहे, त्यामुळे या कंपनीमधील सदस्यांची चौकशी करणं गरजेचं आहे। अग्रवालच्या बंगल्यात असलेलं सीसीटीव्हीचं विश्लेषण करणं आणि त्यातले पुरावे हस्तगत करायचे। विशाल अग्रवाल आणि गंगाराम पुजारी यांची एकत्रित चौकशी करायची आहे। ब्लॅक पबमध्ये अल्पवयीन मुलाला कोणाच्या मेंबरशिपनं प्रवेश दिला आणि किती वेळ दिला याचा तपास करायचा आहे, असं सांगत आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली। गुन्ह्यातील सर्व तपास पूर्ण झाला तरी आरोपींची आणखी कोठडी कशासाठी हवी आहे, आरोपीचा मोबाईल कुणाकडून तपासावा याबद्दल काही हरकत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला। जे वाढीव कलम लावलेले आहेत ते आरोपींसाठी कठीण जाणार आहेत पुढे। कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशाल अग्रवालसह 6ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला। पोर्शे कार बिघडल्याचा दावा अग्रवालच्या वकिलांनी केला होता, मात्र आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे। या अपघातानंतर विशाल अग्रवालनं आपल्या मुलाला गुन्ह्यातून वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं पोलीस तपासातून समोर येत आहे। रविवारी रात्री पबमधून बाहेर पडल्यानंतर ड्रायव्हर गंगाधर पुजारीनं विशाल अग्रवालला फोन करून अल्पवयीन आरोपीनं जास्त दारू प्यायल्याचं सांगितलं, तसंच त्यानं कार चालवण्यासाठी हट्ट धरल्याचं अग्रवालला सांगितलं। त्यावर अग्रवालनं अल्पवयीन मुलाला कार चालवू दे अशी सूचना ड्रायव्हरला दिली। त्यानंतर काही मिनिटात तो भीषण अपघात घडला। अपघातानंतर ड्रायव्हरनं अग्रवालला फोन केला, त्यावेळी त्यानं पुजारीला अपघाताचा गुन्हा अंगावर घ्यायला सांगितलं, तसंच त्या बदल्यात योग्य बक्षीस देण्याचं आमिष विशाल अग्रवालनं पुजारीला दाखवलं। आरोपी जुवेनाईल हे गाडी चालवत नव्हता आणि दुसरा कोणी गाडी चालवत होता, अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती। अपघात प्रकरणातून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी विशाल अग्रवाल आटोकाट प्रयत्न करतोय, मात्र पोलीस तपासात विशाल अग्रवालचं सगळं पितळ उघडं पडलंय। पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली। या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील, पबमधील कर्मचाऱ्यांना अटक केली, तसंच अल्पवयीन आरोपींची 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली। मात्र हे हिट अँड रन प्रकरण पुणे पोलीस आयुक्तांकडून दडपलं गेल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी केलाय। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा निषेध करण्यासाठी रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। यावेळी धंगेकरांनी आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली। पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळलं नाही। तपासामध्ये जे पोलीस अधिकारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करा। दबाव आला किंवा काही दिरंगाई झाली म्हणणे उचित नाही। हिट अँड रनच्या 2 FIR फाडल्याचा आरोप धंगेकरांनी केला। तपासामध्ये अनेक त्रुटी ठेवल्या, ह्या प्रकरणामध्ये 2 FIR फाडल्या गेल्या। FIR जे सकाळी 8चे सुमारास दाखल झाला होता ते 304 IPC चे दाखल झाला होता। रवींद्र धंगेकर यांनी सुरुवातीपासून पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरण उचलून धरलंय। धंगेकरांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित झालाय। पुण्याच्या कल्याणीनगरमधील कार अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त विरोधकांच्या रडारवर आलेत। विरोधकांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना बडतर्फ करण्याची मागणी केली। हिट अँड रन प्रकरण होत असलेल्या आरोपींना आयुक्तांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलंय। या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला दारूमुळे काही कळत नव्हतं हे खोटं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। नॉलेज होता की त्याची जी कंडक्ट आहे ती कंडक्टचे अनुषंगाने इट इज लाइकली टू कॉज डेथ। आमची केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नसल्याचं त्यांनी सांगितलं। ही केस आमची ब्लड रिपोर्टचे पिलरवर अवलंबन नाही। आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात आल्याची कबुली आयुक्तांनी दिली। आमदार महोदय जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे पोलीस स्टेशनला आले होते, ही इट इज अ मॅटर ऑफ रेकॉर्ड। मात्र पोलीस मॅनेज झाल्याचा आरोप आयुक्तांनी फेटाळलाय। इजा पाटी वगैरे बद्दलची या प्रकरणात कोणताही तथ्य दिसून आलेली नाही। कलम 304 सिद्ध झाल्यास आरोपीला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते, असंही आयुक्तांनी म्हटलंय।
पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या तापलंय आणि या प्रकरणावरून नवनवीन माहिती समोर येतेय। त्यातच या प्रकरणावरून पुण्याचे पोलीस आयुक्त गृहमंत्री फडणवीस विरोधकांच्या रडारवर आले। त्यानंतर फडणवीसांनी पुण्यात पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली आणि पत्रकार परिषदेतून विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं। यावेळी फडणवीसांनी केलेल्या विधानाचा धागा पकडत खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांना सवाल केला। मग राजकीय दबाव कोणी टाकला? देवेंद्रजींना मुंबईवरनं पुण्याला का यावं लागलं? दबाव कोणी टाकला याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यावं। प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाहीये। तर पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नसल्यानं चर्चा सुरू आहे। पुण्याचे पालकमंत्री जे आहेत या सगळ्या संदर्भात कुठे भाष्य करताना पाहायला मिळत आहे, ते गायब आहेत पुण्याचे पालकमंत्री। कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजामध्ये करून दिला जातो की याच्यात पालकमंत्र्यांचं लक्ष नाही, कुणी लक्ष घातलं नाही। एकूणच पुण्यातील अपघात प्रकरणावरून सध्या राज्याचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी अग्रवाल कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात अडकलंय आणि या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे। तर या मुलाला कार चालवायला दिल्याबद्दल त्याचे वडील विशाल अग्रवाल अटकेत आहेत। आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची चर्चा सुरू असताना अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी लागेबांधी असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अजय भोसलेंनी केला होता। याच अजय भोसले यांनी गोव्यातल्या एका व्यक्तीचा उल्लेख करत अग्रवाल कुटुंबावर आणखी एक सनसनाटी आरोप केलाय। त्या गुंडांना घेऊन गोव्याला गेले आणि गोव्याला घेऊन जाऊन त्या माणसाला तिथनं घेऊन आले आणि तिथं आणून कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला त्याच्याकडनं जे काही डॉक्युमेंट ते बाकी राहिले होते ते सगळे करून घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्या माणसाला जेलमध्ये टाकले आणि 15 दिवसात त्या माणसाचा जेलमध्ये तो मृत्युमुखी पावला। तो मृत्युमुखी पावला का मारले गेले त्याला आतमध्ये जेलमध्ये आज ताकद तेही कळलेलं नाही। अग्रवाल कुटुंबाविरोधात तक्रारीसाठी अनेक तक्रारदार पुढे येतील। पोलिसांनी जर आव्हान केलं ना की कुणाकुणाला यांच्यापासून त्रास आहे, कुणाकुणाला यांच्यापासून धोका आहे, किती लोक या कमिशनर ऑफिसला येतील बघा यांच्या विरुद्ध तक्रारी द्यायला। आता अजय भोसलेंनी केलेल्या आरोपांची पुणे पोलीस चौकशी करणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। पुण्यात आता बार मालक आणि कामगार रस्त्यावर उतरलेत। हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे। त्यामुळे जवळपास 33 पब बंद करण्यात आलेत। परिणामी बार आणि पब मालकाने कामगारांना पुढे करून आंदोलनाचा प्रयत्न केला। पब बार बंद झाले तर आमच्यावर बेरोजगार होण्याची वेळ येईल असा मुद्दा कामगारांनी उपस्थित केलाय। पुणे आणि परिसरात गेल्या काही वर्षापासून नाईट लाईफ संस्कृती फोफावली आहे। 2500 पब आणि बार रेस्टॉरंटमध्ये हजारो जणांना रोजगार मिळतो। पुण्यातल्या कल्याणीनगर मधल्या हिट अँड रन प्रकरणानंतर या पब संस्कृतीतील नियमबाह्य बाबी उजेडात आल्यात। या घटनेच्या नंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं नियम तोडणाऱ्या बार आणि रेस्टॉरंटवर कारवाईचा बडगा उगारलाय। हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे परिसरातील 33 पब्स बंद करण्यात आलेत। सरसकट सर्व पब आणि रेस्टॉरंटवर कारवाई करू नये अशी मागणी करत या पब्स आणि रेस्टॉरंट मधील कर्मचारी रस्त्यावर उतरले। हमारे लोन है सर, एक साहब ने सब बोलते पब बंद किए तो हम लोग किधर जाएंगे? हम खाएंगे कैसे? एक तो हमें काम दो फिर पब बंद करो। जिथं कारवाई आहे तिथं करा ना, जिथं कारवाई होते ते सस्पेंड करा। पुण्यातल्या पब आणि रेस्टॉरंट मधून मिळणाऱ्या रोजगारावर हजारो कुटुंब अवलंबून आहेत। त्यामुळे नियमबाह्य बाबींवर कारवाई करावी, मात्र सरसकट कारवाईत सगळेजण भरडले जाऊ नयेत अशी मागणी कामगार करतायत। डोंबिवली MIDCच्या फेज 2 मधील अनुदान कंपनीमध्ये स्फोट झाला। एकामागून एक स्फोट आणि आगडोंब यामुळे दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला। दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा शोधकार्य राबवण्यात आलं। सकाळी NDRF आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य राबवण्यात आलं। स्फोटानं बेचिराख झालेल्या परिसरात भयावह दृश्य पाहायला मिळाली। स्फोटानंतर MIDC परिसरात सध्या सर्वत्र रासायनिक धूर पसरला, त्यामुळे या भागात प्रचंड दुर्गंधी येते। या ठिकाणी रंग तयार करण्याच्या कंपन्या आहेत। केमिकल जळाल्यानं त्याची वाफ हवेत पसरली। सुरुवातीला बॉयलरचा स्फोट झाल्याचं सांगितलं जात होतं, मात्र आता हा स्फोट रिएक्टरमुळे झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली। जो स्फोट झालेला आहे तो रिएक्टरचा स्फोट झालेला आहे। या स्फोट प्रकरणी अनुदान कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। या गुन्ह्यातील प्रमुख जे आहे मालती प्रदीप मेहता हे मिळून आलेले आहेत। डोंबिवलीच्या स्फोटाचा तपास सुरू असून दोषींवर कारवाईची मागणी होतीये।
डोंबिवली MIDC मधील भीषण अशा स्फोटामध्ये आगडोंब उसळला आणि या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11वर पोहोचलाय। दुसरीकडे या घटनेवरून आता राजकारण सुद्धा तापलंय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी डोंबिवलीतल्या दुर्घटनास्थळी भेट दिली। यावेळी अंबादास दानवेंनी दुर्घटनेसाठी सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरलं। ठाकरे सरकारच्या काळात डोंबिवली MIDCतील धोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला, मात्र शिंदे सरकारनं त्यावर काही केलं नसल्यानं ही दुर्घटना घडल्याचा आरोप दानवेंनी केला। दानवेंच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय। 5 कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे, इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं। या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही। हे उद्योग हलवले गेले पाहिजेत या संदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा चाललेली आहे। उद्धव ठाकरेंनी त्याकरता काही केलेलं नाही। डोंबिवलीच्या या कंपनीतील स्फोटानंतर दुर्घटनास्थळी स्मशान शांतता पसरली आहे, मात्र या दुर्घटनेवरून आता राजकीय आरोपांच्या ठिणग्या उडतायत। डोंबिवलीतील MIDC परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला। तसंच ही दुर्घटना रिएक्टरमुळे झाल्याची माहिती समोर आली। आता दुर्घटनेनंतर आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आलं। डोंबिवलीतल्या स्फोटानंतर MIDCच्या बफर झोनबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। डोंबिवली MIDC सुरू झाली तेव्हा रहिवाशी भाग दूर होता। औद्योगिक वसाहत आणि रहिवाशी अशा दोन्ही भागात 1-1.5 किलोमीटर अंतराचा बफर झोन होता। मात्र गेल्या काही वर्षात डोंबिवलीतील जमिनीचे भाव वाढले, त्यामुळे निवासी संकुलं उभारण्यासाठी बफर झोनचा वापर होऊ लागला असा आरोप होऊ लागलाय। हा इंडस्ट्रियल झोनच आहे, रेसिडेन्शियल नाहीच आहे। MIDC मध्ये रेसिडेन्शियल आलेले आहेत। जबाबदार कोण? परमिशन देणारे अधिकारी। गेल्या काही वर्षात औद्योगिक कारणासाठी राखून ठेवलेले डोंबिवलीतले जवळपास 500 भूखंड बिल्डरांनी गिळंकृत केल्याचा आरोप होतोय। तुम्ही परमिशन पण देऊ नका आणि आहे त्यांना काहीतरी शिफ्टिंगचं बघा, पण काय कोण ऐकतच नाही। डोंबिवली MIDC कंपनीतील स्फोटानंतर बफर झोन कुणी गिळंकृत केला याची चौकशी होण्याची गरज आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERTनं राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला, त्यावर आक्षेप आणि सूचना मागवण्यात आल्या। नव्या शैक्षणिक धोरणात देशातील पारंपरिक प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञान प्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आला। राज्याच्या आराखड्यातही प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित घटकांचा समावेश करण्यात यावा अशी सूचना देण्यात आली। इयत्ता 3री ते 12वीच्या शास्त्रक्रमात श्रीमद भगवद गीता, मनाचे श्लोक याचा समावेश करण्याचा विचार SCERT करतेय। मुलांना आपल्या देशातील परंपरांची ओळख करून देणं, त्याबद्दल अभिमानाची भावना जागृत करणं हा त्यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे। स्वभाव, वृत्ती आणि मूल्य या घटकांची ओळख करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा विचार देखील NCERT करतेय। त्यावरून आता राजकारण तापलंय। शैक्षणिक क्षेत्राचे जे जाणकार आहेत त्यांनी विचार करावा, या समितीची आपली आग्रही भूमिका सरकारच्या समोर घेतलीच पाहिजे। मनुस्मृती या देशामध्ये कदापि चालू देणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे। मनुस्मृतीतल्या श्लोकांच्या शालेय अभ्यासक्रमातल्या समावेशावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। राज्यातील प्रकल्पांमध्ये अवघा 24.3% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। त्यात मराठवाड्यात सध्या गहिरं पाणी संकट उभं राहिलंय। या भागात टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे, तर विविध भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठवाड्यातल्या पाणी टंचाई संदर्भात आढावा बैठक घेतली। अनेक गावं आणि खेडी तहानलेली आहेत। काही ठिकाणी पाणी लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न झालाय। मात्र ज्यांच्या हातात जिल्ह्याची सगळी सूत्र असतात असे 8 पैकी 5 पालकमंत्री या बैठकीला उपस्थित नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार सध्या परदेशात आहेत। बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे परदेशात जाण्याच्या तयारीत आहेत। जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे देवदर्शनासाठी संभाजीनगर जिल्ह्याबाहेर आहेत। परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे देवदर्शनासाठी राज्याबाहेर आहेत। संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे आजारी असून ते मुंबईत आहेत। त्यामुळे जनता पाण्यासाठी टाहो फोडत असताना पालकमंत्र्यांना मात्र त्याचं सोयरसुतक उरलं नाही का असा सवाल विचारला जातोय। मराठवाड्यात भीषण पाणी संकट निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुष्काळी आढावा बैठक घेतली। या बैठकीत दुष्काळासंदर्भातल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला।
मात्र या बैठकीला मराठवाड्यातील 8 पैकी 5 पालकमंत्री गैरहजर होते। काही पालकमंत्री परदेशात तर काही जण देवदर्शनाला गेले। त्यामुळे गिरीश महाजन आणि तानाजी सावंत हे पालकमंत्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित होते। त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। पाणी टंचाईच्या मीटिंगमध्ये मंत्री अनुपस्थित राहणं म्हणजेच मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांचाच मुख्यमंत्र्यावर आता विश्वास राहिलेला नाही। त्यांना या सगळ्या पाणी प्रश्नाची गरज वाटली नसेल। मुख्यमंत्री आहे ना, इकडे आला ना, आता काय मराठवाड्यातील जनतेला दुष्काळाचे झटके बसतायत। मात्र मराठवाड्यातल्या बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या पालकमंत्र्यांना त्याची चिंता नाही का, हा सवाल उपस्थित होतोय। राज्याच्या विविध भागात सध्या भीषण पाणीबाणी निर्माण झाली आहे। पाणी संकटानं मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे। हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते। अनेक भागातल्या गावात सध्या पाणी जीवन मरणाचा विषय बनलाय। टँकरनं पाणी पुरवठा होऊन सुद्धा ग्रामस्थांची तहान भागत नसल्याचं भीषण चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायला मिळतंय। या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला। 73% महाराष्ट्र असं दुष्काळाच्या छायेचं लक्ष नाही दिलं, आणखी काही दिवसांनी स्थिती गंभीर होईल। पवार साहेब असतील किंवा विरोधी पक्ष असेल, हा एका नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे। काँग्रेसचा माझा की आमच्या सरकारांचा राजकीय दृष्टिकोन अजिबात नाही। म्हणजे आमची सरकारी परिस्थिती तयारी कारण हे सरकार राज्यावरच आहे। निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळाच्या परिस्थितीकडे नेत्यांचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप होतोय। मात्र निवडणुकांनंतर तरी त्यावर राजकारण करण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना दिलासा देणं अतिशय गरजेचं आहे। राज्यात गेल्या काही दिवसापासून बुडून मृत्युमुखी पडण्याच्या अनेक घटना घडल्या। त्यात गेल्या 4 दिवसात अशा विविध घटनेत जवळपास 25 जणांना आपला जीव गमवावा लागला। आता सिंधुदुर्गात एक बोट बुडून दोघांचा मृत्यू झाला, तर 2 जण बेपत्ता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला बंदरातून रात्री मच्छीमारांना लागणाऱ्या बर्फाची वाहतूक सुरू असताना ही दुर्घटना घडली। ढगांचा गडगडाट, जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यानं ही बोट भरकटल्यानं हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। या बोटीत एकूण 7 खलाशी होते। बोट उलटल्यानंतर 3 जणांनी पोहून किनारा गाठला। बेपत्ता असलेल्या खलाशांपैकी 1 खलाशी रत्नागिरीतील तर 3 खलाशी मध्य प्रदेशातील असल्याचं कळतंय। तर हे जात असताना थोडं 2 मिनिटाचं अंतर असताना वारा आला सोसाट्याचा, चढता वारा, चक्रीवादळ म्हणतात त्याला। तर तो इतका जोरात झाला की त्यांना पुढे जाताच येत नाही। त्याच्यामुळे ते वलवत जमले आणि होडी अजून जोरात वारा जेवले, होडी पलटी झाली। बेपत्ता खलाशांच्या शोधासाठी एनडीआरएफ कडून शोध मोहीम राबवण्यात आली। एनडीआरएफचं हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीनं बेपत्ता खलाशांचा शोध घेतला जातोय। राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसानं तडाखा दिला। तळकोकणाला अवकाळी पावसानं मोठा तडाखा दिला। या पावसामुळे फळबागांचं मात्र अतोनात नुकसान झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळी पावसानं तडाखा दिला। कोरोज, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले भागात गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। या वादळात एक पानटपरी पालापाचोळ्याप्रमाणे उडून गेली, तर काही भागात विजेचे खांब उन्मळून पडले, तर रस्त्यावर झाडं उन्मळून पडली। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला। धाराशिव जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्याने मोठं नुकसान केलं। जिल्ह्यातल्या कळंब, धाराशिव, परंडा, वाशी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। या पावसानं पळसप, जागची ते पानवाडी या गावातल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वाऱ्यावादनामध्ये माझे 2 विहिरीवरचं आणि बोरचं सौर उपटून पडले, त्याच्यामुळं अतोनात नुकसान झालेलं आहे। लातूर जिल्ह्यातल्या मुरुडमध्ये वादळी वाऱ्यानं नव्यानं उभारण्यात येत असलेल्या मंगल कार्यालय भुईसपाट झाल्याची घटना घडली। सुदैवानं वादळी वारे सुरू असताना सगळे मजूर दुपारी जेवणासाठी गेल्यानं जीवितहानी टळली।